ना तर बिनमोसम बरसात होऊन गेली म्हणजे तर बघा हा पाऊस तर सगळीकडेच होता आणि इकडे पण आमच्या तिथे तर इतका पाऊस झाला ना, पाऊस पण आणि सोबत गार पण पडत होत्या. आणि बघा इथं गॅलरीमध्ये तर एवढं पाणी होऊन गेलं होतं आणि मॅगी सारखी बाहेर येते ना, त्यामुळे म्हटलं चला एकदाचं साफ करून घेऊया. तर मी इथं गॅलरीतलं सर्व पाणी साफ करून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळी मसाला खिचडी बनवूया, मसाले भात बनायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं वाटाणे वगैरे मिक्स करून सर्व भिजत टाकत होती. तर म्हटलं एवढं लवकर भिजणार नाही म्हणून थोडंसं कोमट पाणी केलं गॅसवरती आणि त्याच्यामध्ये टाकले हरभरा, मूग, शेंगदाणे आणि पांढरा वाटाणा, हिरवा वाटाणा सर्व. सोबतच पाऊस चालू होता, म्हटलं चहा घेऊया. तर मी इथं काळी चहा ठेवली होती कारण की मी दुधाची चहा घेत नाही ॲसिडिटीमुळे. आणि चहा घेतली आणि इथं बाहेर जाऊन बघितलं तर परत पाऊस चालू झालेला होता. म्हटलं अरे बापरे, आज काही पावसाचं तर थांबायचं तयारच नाही आहे. आणि मस्त इथं अद्रकीचा चहा आणि पाऊस आणि बाहेर इतकं छान थंडीगार हवा चालू होती. तर खूप मजा आली. पण बघा डोक्याला ताप झाला होता कारण अगोदरच गॅलरी साफ केलेली होती आणि परत पाऊस चालू झाला. पाऊस थोडा वेळ थांबू दिला आणि परत गॅलरीतलं सर्व पाणी ओढून घेतलं कारण की कसं आहे, माझी मॅगी सारखी बाहेर येत राहते आणि ह्या फरशीवर नंतर पडायची खूप भीती वाटते. त्यामुळे मला गॅलरीचं नेहमीच म्हणजे थोडे जरी पाणी असलं तर लगेच साफ करून घ्यावं लागते. तर असं होतं आजचा दिवस.